अमेरिका इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शासनानं व्यावसायिक सिलेंडर बंद केले आहेत. त्यामुळे बदलापूरमधील अनेक लहान हॉटेल व्यावसायिक संकटात सापडलेत. मात्र दुसरीकडे मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना काळ्या बाजारातून सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी केलाय. एकीकडे व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यामुळं या लहान हॉटेल व्यावसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर अन्नपदार्थ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा 40शी पार गेल्यामुळं या तळपत्या उन्हात बसून चुलीवर जेवण बनवणं शरीरासाठी त्रासदायक ठरतंय. त्यामुळं कामगार आजारी पडतायत. शासनानं सिलेंडरचा काळा बाजार तत्काळ रोखावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा या छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी दिलाय. मोठ्या हॉटेलधारकांनी जर 4-5 दिवस हॉटेल्स बंद ठेवलेले होते आणि नंतर जर उघडतात तर ते कोणत्या बेसिसवर उघडतात? जर त्यांना सिलेंडर भेटले तरच त्यांनी उघडलेत ना, त्याच्याशिवाय ते उघडू शकत नाही. आणि त्यांचं असं नाहीये ना की 1-2 सिलेंडर मध्ये होईल. त्यांना दिवसाला 4-5 सिलेंडर लागत असेल. ते जर हॉटेल आपल्याला उघडे दिसतात तर त्याचं हे काय, म्हणजे काहीतरी असणार तेव्हाच ना. का कोण बोलतो ह्याच्याकडे भेटेल, कोण बोलतो त्याच्याकडे भेटेल, कोण बोलतो त्याच्याकडे भेटेल. पण आम्ही जे बारके धंदेवाले आहेत, जे त्यांनी आम्ही काय करायचं? आज उन्हामध्ये बायका बघताय, किती दिवस करतील या? आणि जर ह्या आजारी पडल्या तर यांची भरपाई कोण करणार आहे? आपण ना आम्हाला सिलेंडर देत आहे. आता समजा मी पुढे पत्रा लावून घेतला तर पत्रा तरी चालवून घेणार आहेत का? पत्रा लावला तर परत अनधिकृत बांधकाम म्हणून ते परत पाडायला येतील. मग आम्ही, म्हणजे मला काही पर्यायच सुचत नाहीये की याचं काय करायचं. माझा आरोप आहे की सिलेंडर भेटतात आहे, ब्लॅकने सिलेंडरची हे चालू आहे. जर ब्लॅकने भेटत नसते तर या लोकांचे हॉटेल्स कधीच बंद झाले असते. आमची मागणी आहे की आम्हाला सिलेंडर हवा आहे, आम्हाला सिलेंडर पाहिजे. आज छोटा सिलेंडर लावल्यानंतर तुम्ही येऊन चेकिंग करताय, नाही हे नाही चालणार, असं नाही चालणार, तसं नाही चालणार. अरे मग त्याला पर्याय काय? पर्याय काहीतरी पाहिजे ना आम्हाला. सिलेंडर तर पुरवले पाहिजे किंवा मग त्याला काय पर्याय दिला पाहिजे आम्हाला. याच्या व्यतिरिक्त आम्ही करणार काय? आता चुलीवरती किती दिवस असं चालणार आहे? एक हाऊस म्हणून 8 दिवस 4 दिवस बायका करतील काम. नंतर आज एक बाई आलेली नाहीये, कमीत कमी 60-70 भाकऱ्या करावं लागतात. या उन्हामध्ये शक्य आहे का?